आपण सर्वस्व सर्व करून बसतो ना, तेव्हा वेळ येते स्वतःला समजवण्याची. जेवढी पण तुम्ही कुठल्याही नात्याची कोणाचीही स्वतःला सवय लावून घेताना, तेवढं स्वतःसाठी सुद्धा त्रासदायक असतं बरं का. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे चहा आणि बिस्किट. चहामध्ये बुडणाऱ्या बिस्किटांनी सुद्धा सांगितलं बरं का, चहामध्ये जेवढं डुबलं गेलं तेवढा स्वतःला त्रास झाला आणि तेवढा तो चहामध्ये विरघळला गेला. पण त्रास कोणाला झाला? फक्त बिस्किटाला. चहाला काहीच नाही झालं. चहा हे स्ट्रॉंग असतो. चहाला समजत असतं की बिस्किट आपल्यामध्ये डुबल्यानंतर त्याला त्रास होतोय, तरीही चहा त्याच्या ठिकाणी स्ट्रॉंगच राहतो आणि विरघळला जातो. त्रास होतो तो फक्त बिस्किटालाच. असे जिवंत उदाहरणं जिवंत नात्यामध्ये असतात. त्यामुळे कुठल्या नात्यापासून जपून राहायचं, कुठल्या नात्यापासून स्वतःला दूर ठेवायचं आणि कुठल्या ठिकाणी आपण स्वतःला आपलं रिस्पेक्ट ठेवायचं, हे स्वतःवरती डिपेंडेड आहे. जास्त काही नाही बोलता आता व्हिडिओला सुरुवात करूयात. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग. चला मग सकाळी सकाळी उठली, कामं वगैरे आवरून घेतलं. कुठे जायचं होतं कसं ते तुम्हाला पुढे सांगते, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. तर उठल्यानंतर सगळे कामं वगैरे आवरून घेतली आणि आज थोडेसे एक्स्ट्राचे कामं वगैरे काढलेले होते बरं का. लेडीजला एक्स्ट्राचे कामं म्हटलं की 1 तासाच्या ऐवजी 2 ताससुद्धा लागतात बरं का. तसंच माझंही असतं. एक काम काढलं कुठलं की त्याच्यामध्ये मग एकापाठोपाठ एक कामं लागतच असतात आणि जिथे कुठे जायचं म्हटलं ना, त्यासाठी तर वेळ लागतच असतो. तर सकाळी सकाळी उठली, सगळे कामं वगैरे आवरून घेतली. त्यानंतर देवपूजा वगैरे झाली आणि राजला तर राजला पण सुट्ट्या वगैरे लागलेल्याच आहेत. तर स्कूलला पण सुट्ट्या आहेत म्हटलं, त्याच्यात तो पण येणारच होता सोबत. असं काही नाश्ता काय करायचा म्हटलं, सगळ्यांसाठी नाश्ता केला. मला तर काही नाश्ता करायचाच नव्हता आणि चहा वगैरे तर मी स्किपच करत असते आणि सध्या तर उन्हाळा आहे त्यामुळं तर काही चहा पितच नाही. तरी आज काय माहिती मध्येच इच्छा झालेली होती ब्लॅक चहा प्यायचा, म्हणजेच त्याला काळा चहा म्हणतं, कोणी कोरा चहा म्हणतं. आता तुम्ही प्रत्येक भागामध्ये प्रत्येकांची वेगवेगळी भाषा आहे. तर मी इकडे त्याला डिकॉशन असं बोलत असते. तर पहिल्यांदाच मी डिकॉशनसोबत बिस्किट टेस्ट केलं होतं. तर कसं असतं, प्रत्येक गोष्टीची सवय लावली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला पाहिजे बरं का. कारण जेणेकरून कुठली गोष्ट नवीन करायला गेलं की ते आपल्याला त्रासदायक वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची सवय असावी असं मला वाटतं आणि आता मी प्रत्येक गोष्टीची सवय करून घेते. कारण आपल्याला एकाच गोष्टीची सवय लागली की मग नंतर जरा जास्तच त्रास होत असतो. तर कधी गरम कधी थंड ह्या सगळ्या गोष्टीची टेस्ट पाहिजे. कधी तिखट, कधी सपक, कधी कडू, कधी आंबट, अशाच गोष्टी टेस्टमध्ये सांगते, बाकी काही नाही आहे. तर बाकी हे ठेवलं तर स्वतःसाठी चांगलंच आहे. तर चला मग आज डिकॉशनसोबत फर्स्ट टाईम मी चहा टेस्ट केला. जरा बरं लागला, असा इतका पण काय वाईट नव्हता. तसं तर मला डिकॉशन वगैरे असतो ना, तो आवडतच आहे आणि तो त्याच्यामध्ये जर कधी कधी मी लिंबू टाकून वगैरे पित असते आणि ते हेल्थसाठी तर खरंच खूप चांगलं आहे. आणि तुम्ही पण पित असाल डिकॉशनमध्ये लिंबू टाकून तर सांगा मला. आणि नसेल पिला कधी तर 1-2 वेळेस तरी नक्कीच टेस्ट करा. दुधाचा चहा वगैरे पितो ना, त्यापेक्षा तर ते छानच असतो. तर चला मग इकडे चहा वगैरे घेतलं, मी बिस्किट घेतलं, राजचं वगैरे पण आवरून घेतलं. इथे मी आवरत होती, राज तेव्हा मध्ये मध्ये करत होता आणि आम्हाला जायचं होतं आज एका कार्यक्रमासाठी. तर कधी पण मी इकडे आवरायला लागली की त्याचं मुलीसारखं मध्येच असतं. मुलाला तर जास्त काही वेळ लागत नाही मेकअपला, पण राजचं मध्येच असतं, मम्मा मला पण आवरून दे, माझे पण हेअरस्टाईल करून दे, माझं पण असं करून दे. तर राजला वगैरे आवरून दिलं आणि त्याच्यानंतर मी इकडे आवरायला घेतलं. माझी पण हेल्प राज करतच असतो, कारण आपलं सामान काही एका ठिकाणी ठेवलेलं नसतो आणि मुलांची हेल्प आपल्याला लागतच असते. तर राजला मी सांगत होती, माझा रुमाल तिथे आहे घे, माझा मोबाईल तिथे आहे घे, माझं पर्स तिथे आहे घे. तर अशा पद्धतीने राज मला इकडे हेल्प करत होता आणि माझं कसं अचानकच ठरलेलं होतं बरं का. हा कार्यक्रम होता, खूप दिवस झालं माहिती होतं, पण मी जाणार नव्हती या कार्यक्रमासाठी. सकाळीच मॉर्निंगला ठरलं मग जायचं म्हणून. म्हणजे आता आम्ही चाललो दुपारी, तर हे ठरलेलं होतं अचानकपणे 1 तासाने अगोदर. तर म्हटलं ठीकच आहे, खूपच इम्पॉर्टंट आणि खूपच महत्त्वाचं असेल तर जाऊन येऊयात. आणि काही ठिकाणी गेलंच पाहिजे, तरच आपली किंमत आणि रिस्पेक्ट असत असते. प्रत्येक गोष्टीसाठी जर आपण नाही म्हणायला लागलो तर पुढच्या व्यक्तींनाही वाईट वाटत असतं. रिस्पेक्ट देऊन, एवढी किंमत देऊन, केअर करून जर त्यांनी आपल्याला कुठल्याही कार्यक्रमासाठी बोलवत असतात आणि आपण प्रत्येक ठिकाणी जर प्रत्येक वेळी त्यांना नाही म्हणायला लागलो तर लोकांना असं वाटतं की हिच्यामध्ये खूपच ॲटिट्यूड आहे, इगो आहे, कुठल्याच कधी कार्यक्रमाला येत नाही वगैरे. आणि खरं सांगायचं म्हणजे तर गेलंच पाहिजे. काही दिवस मी कुठेच जात नव्हती, माझ्या कामामध्ये किंवा माझ्या जास्त ह्याच्यामध्ये राहायची. पण आता म्हटलं स्वतःकडे पण लक्ष द्यायचं, स्वतःच्या कामाकडे पण लक्ष द्यायचं आणि काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं, कोणाला इम्पॉर्टंट द्यायचं, कोणाला नाही द्यायचं, या पण गोष्टी ठरवायचं. म्हटलं थोडेसे इव्हेंट वगैरे अटेंड करायचे आणि आता
जिथं जाणं आपल्याला योग्य वाटतं ना तिथं तर गेलंच पाहिजे म्हटलं त्या ठिकाणी. आता तर प्रत्येक ठिकाणी काही जाणं योग्य नाही आहे, प्रत्येक ठिकाणी तर जाणं काय शक्य नसतं मला, पण काही ठिकाणी तर गेलंच पाहिजे म्हणलं. तर चला मग अशा पद्धतीने आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता आम्ही जातो तिथे. चला मग अशा पद्धतीने आम्ही आलो. सगळं छान असं पार पडलं, कार्यक्रम वगैरे छान झाला तिथे जे काय होतं ते. पण आम्ही व्हिडिओ वगैरे मी काही शूट केलेलाच नाही, म्हणजे मी काही फोन वगैरे काढलेलाच नव्हता, कारण ऊन वगैरे खूप सारं होतं, इतकी चिडचिड होती ना. आणि कधी मी बाहेर गेल्यानंतर व्हिडिओ शूट करते तर कधी नाही करत, म्हणजे असं जायला यायलेलं वगैरे करते, पण कार्यक्रमाचा वगैरे मला कुठला व्हिडिओ शूट करणं योग्य वाटतं तर कुठला नाही वाटत, त्याच्यामुळे नाही करत. आणि हा उन्हाळ्यामध्ये मी गेलेला फर्स्टच कार्यक्रम होता बरं का, ज्यासाठी मी गेलेली होती. तर अशा पद्धतीने आता इकडे सगळे जेवण वगैरे करायला बसलेले होते. तर चला आता आपण जेवण वगैरे करून घेतोय. आणि राज पण म्हणत होता मम्मा चल ना, आपण बाहेर कुठेच गेलो नाही खूप दिवस झालं, त्याच्यामुळे आम्ही आता इथला पहिल्या कार्यक्रमाला आलो आहे. उन्हाळा तर आहे आणि कार्यक्रम लग्न वगैरे आता इथून सुरू होत असतात. आता इथून पुढचा पण व्हिडिओ काही जास्त शूट करणार नाही आहे, ऊन वगैरे जास्त आहे, त्यामुळं काही जेवण वगैरे करावं वाटत नाही. आणि जेवण करू थोडंसं आणि जाऊ घरी. त्यानंतर आम्ही आलो घरी आणि राजला थोड्या वेळाने थंड असं फ्रूट खाऊ वाटत होतं आणि मला पण थंड काहीतरी खाऊ वाटत होतं. फ्रीजमध्ये गेलं तर दुसरं काहीच नव्हतं, फ्रूट म्हणजे फक्त हेच राहिलेलं होतं. तर बघा थोडेसे खराब झाले. राजला म्हटलं चांगले थोडेसे इकडे काढ प्लेटमध्ये. थंड पाणी काढले फ्रीजमधली बॉटल आहे, याच्यामध्ये आता टाकतो आणि मग खातो एक एक. फ्रूट कुठले पण उन्हाळ्यामध्ये लवकर खराब होतात ना. आणि मला कस्टर्ड वगैरे सगळं काही वेगवेगळ्या रेसिपी वेगवेगळ्या छान तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, पण नेमकं असं होत आहे एक फ्रूट आले की एक फ्रूट नसतात. आणि त्या कस्टर्डसाठी वगैरे सगळे फ्रूट असतील तर छान वाटतं ते सगळं काही करायला. तरी आपल्या अगोदरच्या जुन्या व्हिडिओमध्ये जुन्या चॅनलवर पण तुम्हाला कस्टर्ड वगैरे सगळं काही पाहायला भेटेल. पण आता काही हरकत नाही, जुने जाऊन तुम्ही कुठे शोधून पाहणार आहे. त्यासाठी मी याच चॅनलवरती तुम्हाला मस्त असे थंडगार पेय, ज्यूस, कस्टर्ड, जेवढे थंड पदार्थ तुम्हाला दाखवता येतील ना तेवढे मी नक्कीच दाखवणार आहे. त्यामुळं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ कसे वाटतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर राजला इकडे काम लागलं आता. तर राजला बघा कसं काम लावलं, इकडे बघ काय करतोय. काला लो मेहनत करावे लागते है ना बाल. काम करेंगे जग में हम कुछ नाम करेंगे, कभी नहीं आराम करेंगे. बाळ माझं खूप कष्ट करतं, मेहनत करतं, प्रत्येक गोष्टीमध्ये सांगितलेली गोष्ट ऐकतं. तसंही आमच्या बाळाला खूप आवडतं असं काही खायला, मस्त एन्जॉय करायला है ना बाळ, एन्जॉय करायला. आता फ्रूट काहीच नाही आहे फ्रीजमध्ये, फक्त हेच होतं. वेचून ठेव त्याच्यातलं, मी काढते राहते. तर फक्त हेच फ्रूट होतं, आता आमच्याकडे काहीच नव्हतं अवेलेबल. चला आता मस्त त्याला थंड पाणी टाकले. अगोदर पण मी फ्रूट आणलं ना तेव्हा स्वच्छ धुवूनच फ्रीजमध्ये ठेवत असते. आणि हे जे कसं असतं अंगूर वगैरे थंड पाण्यामध्ये छान लागत असतात. तर कोणी काय करते ह्याला फ्रीजमधलंच घेऊन डायरेक्ट पाण्यामध्ये नॉर्मल टाकतं. पण हे मी काही वेळ फ्रूट बाजूला काढून ठेवले फ्रीजमधून बरं का, कारण थंडगार खाल्लं तर सर्दी वगैरे होते. आणि जास्त थंड पण फ्रीजमधले काढलेले पदार्थ किंवा कुठल्या पण गोष्टी लगेच खायच्या नसतात ना, तर त्यामुळे अगोदर थंड पाणी बाजूला काढलं आणि त्यानंतर हे काही. तर चला मग खाऊयात थंडगार असं. तुम्ही काय उन्हाळ्याचे पदार्थ थंड खाताय सांगा बरं. मामा एक मध्येच आंबट असतात.